एकमेकांना तिळगुळ वाटत अर्णव ईश्वरीने आपल्या नवीन आयुष्याला, नवीन संसाराला सुरुवात केलेली आहे. परंतु म्हणतात ना, चांगल्या गोष्टीत मोडा काढायला कुणीतरी असतंच. जशी काळी मांजर, अगदी तसंच काळ्या मांजरीवाणी हा बोका राकेश, काळा बोका मध्येच आलेला आहे आणि ईश्वरीला म्हणत आहे, ईश्वरीजी अहो आपली पहिलीच मकर संक्रांत आहे, घ्या ना, मी तुमच्यासाठी गोड काहीतरी आणले. आणि ईश्वरी बोलते की नाही, तुझ्या हातून मी मुळीच काही घेणार नाही आणि त्याला चाकू दाखवते. शेवटी ईश्वरी सुद्धा तयारीतच आहे. अहो तिला माहित आहे आपल्या घरात काळा बोका राहतो आणि तो काळा बोका कधी कधी तरी आडवा जातो, त्यामुळे त्याला धडा शिकवण्यासाठी ईश्वरी नेहमी तयारीतच असते. आता मात्र इकडे ईश्वरी एवढी सुंदर क्यूट तयार झालेली आहे ना, की अगदी नजर काढण्यासारखीच. आणि आता नम्रता आणि ईश्वरी उभ्या आहेत आणि अर्णव तिळगुळ वाटत आहे. अर्णवने आता नम्रताला तिळगुळ दिलेला आहे. आता ईश्वरी बोलत आहे की सर अहो तुमची बायको पण शेजारी आहे मेहुणीच्या, तिलाही तिळगुळ द्या. तेव्हा मामा बोलतो, अर्णव बघा बर का, लक्षात ठेव, आयुष्यभर गोड गोड बोलावं लागेल. जमणार आहे का तुला? जर जमत असेल तरच तिळगुळ दे. मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे आपण काय बोलतो, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आता तिळगुळ देणार आहे म्हटल्यावर गोड तर बोलावंच लागेल ना, कारण अर्णव ईश्वरी सोबत किती दिवस झाले कडूच बोलत आहे. अर्णव गोड बोलणार की नाही काय वाटतं तुम्हाला? आता अर्णवने इथे ईश्वरीच्या हातावर तिळगुळ टेकवलेला आहे मित्रांनो, आणि अशीच त्यांच्या गोड संसाराला सुरुवात झालेली आहे. आता सगळं काही गोडच होणार असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.